नमस्कार मित्रांनो. आजच्या संध्याकाळच्या सेशनमध्ये ॲक्च्युली आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की डेटामध्ये जे काल चेंजेस होते काही गोष्टी मला थोड्याशा डिक्टेट करायच्या राहिल्या, त्यामुळे थोडंसं मी माफी मागतो. ॲक्च्युली डेटा निगेटिव्ह होता, नो डाऊट. डायरेक्शन निगेटिव्ह होती, सगळं मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं. पण त्याच्यामध्ये एक ग्लिच होता, तो ग्लिच ॲक्च्युली राहून गेला होता. तुम्ही पोस्टमध्ये जाऊन डेटाचं ते हे चेक करा डिटेल्स. याच्यामध्ये काय झालं होतं, जे आपले FIs आहेत, FIsनी निगेटिव्ह तर कमी केल्या होत्या, ठीक आहे, निगेटिव्ह कमी केल्या होत्या, पण जे पुट होते ना, पुट जे बाय पुट होते, म्हणजे लॉंग केलेले जे पुट होते ते त्यांनी कमी नाही केले. त्यांनी फक्त ते 2 लाख कमी केले आणि ऑलमोस्ट 4 लाखाचा जे शॉर्ट होते ते कमी केलं, ठीक आहे. तर मी पहिल्यापासून सांगत आलो की FIs जे आहेत ना ते आपल्याला हेज करून चालतात आणि एक थोडीशी नॉर्मल एक डायरेक्शन घेऊन चालतात. जर काही चुकून काही उलटं झालं तर ते हेज असतात आणि ते त्यातून बऱ्या प्रमाणात वाचतात. तर हे रिटेलर आणि प्रोसोबत नाही होत. प्रो ऑलमोस्ट फसण्याचे चान्सेस फार कमी असतात, पण रिटेलरसोबत ते होतं उलटं. कधीतरी चुकून डाव त्यांचा बसतो आणि ते थोडाफार प्रॉफिट हे करून हे करतात. पण त्याच्या उलट जर त्या रिटेलरने चुकून कधी प्रॉफिट कमावला आहे तर त्याच्या डबल रिटेलरकडून वसूल करायची ताकद प्रोज आणि FIs ठेवतात. तर बघू शकाल तुम्ही आजच्या डेटामध्ये काय झालेलं आहे. आजच्या डेटामध्ये जे रिटेलर आहेत ते आता नेट टू नेट बाय झालेले आहेत, 2.5 लाख क्वांटिटी बाय झालेले आहेत. आता तुम्ही ह्याच्यापेक्षा काय मूर्खपणा म्हणाल. पूर्ण जगात हा आकार माजला आहे, निगेटिव्हिटी पसरली आहे, टेरिफ लागू झालेला आहे. पुन्हा आपले ट्रम्प तात्याने सांगितलं की फार्मावर सुद्धा आपण टॅरिफ लावायचा आणि तो आजपर्यंत कधी लागला नाही, अशा हिशोबाचा टॅरिफ लागेल. कालपर्यंत वाटत होतं फार्मा थोडं वाचून राहील, बँकिंग वाचून राहील. तर बँकिंग आणि फायनान्स कंपन्याच थोड्याशा पॉझिटिव्ह दिसतात, कारण त्यांचा डायरेक्ट टॅरिफशी संबंध नाही आहे. पण स्लोनेस तर येणार, ओव्हरऑल इकॉनॉमिक स्लोनेस तर येणारच आहे. म्हणजे जरी टेम्पररी त्या वाचल्या तरी त्याच्यामध्ये फार असं मेजर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ओव्हरऑल इकॉनॉमीवर बघायला भेटणार. इवन गोल्डसुद्धा फार वरती सस्टेन होईल अशी परिस्थिती नाही आहे, कारण क्रूड पण खाली येतं आहे, डॉलर इंडेक्स खाली येतो आहे, ओव्हरऑल स्लो डाऊन होणार, महागाई वाढणार. आता महागाईच एवढी आहे, लोकांकडे पैसेच नाही आहेत, तर मग ते इकॉनॉमी चालणार कशी. तो स्लो डाऊनचे चान्सेस वाढत आहेत आणि आपले रिटेलर बंधू, रिटेलर महामूर्ख बाय घेऊन चाललेत. तर ह्या लेवलला सुद्धा ते बाय घेत आहेत. तर हे जे होतं आहे कशामुळे, हे होतं आहे तुम्हाला बिंबवलेल्या खोट्या गोष्टींमुळे. त्या खोट्या गोष्टी काय आहेत, इथं सपोर्ट आहे, हा 200 डेजचा मूव्हिंग ॲव्हरेज, हा 200 डेजचा सपोर्ट आहे. आणि असे सपोर्ट बिपोर्ट काही काम करत नाही. आपल्याला डेटामध्ये काही निगेटिव्हिटी आली तर हे सपोर्ट बिपोर्ट हे दुनियादारी फेक आहे. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत रिटेल बाहेर येत नाही तोपर्यंत प्रॉफिट होणार नाही. आता हे 50-50% प्रॉबॅबिलिटी आहे. मार्केट एका पॉईंटपासून वरती जाईल, एका पॉईंटपासून खाली जाईल. रिटेलरला थोडंसं वरती गेलं त्यांच्या फेवरमध्ये तर कॉन्फिडन्स एवढा बूस्ट होतो. आता काल फक्त 1 लाख क्वांटिटी होते प्लसमध्ये, आता एवढे खाली गेल्यानंतर 2.5 लाख क्वांटिटी पॉझिटिव्ह झालेले आहेत. तुम्ही विचार करू शकता रिअली हे किती मूर्ख आहेत. तर दुसरी गोष्ट, आता FIच्या डेटाबद्दल तुम्हाला सांगतो. FIचा जो डेटा आहे तो 1,60,000 नेट कॉन्ट्रॅक्ट सेल झालेले आहेत. आणि आजसुद्धा FIs ऑलमोस्ट 8 लाखाचे नेकेड पुट लॉंग करून गेलेले आहे. याचा अर्थ काय, जे लोक म्हणतात ना की FIs किंवा जे बिग प्लेयर्स आहेत ते कॉल शॉर्ट करतात किंवा पुट शॉर्ट करतात, तर हे पण एक थोतांड आहे. जेवढ्या लवकर तुम्ही यातून बाहेर याल त्यातून तेवढ्या लवकर वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत. 8 लाख क्वांटिटी लॉंग केली म्हणजे ते काय आउट ऑफ मनी पुट बाय करणार आहेत का आणि शॉर्ट करणार आहेत इन दी मनी, होईल असं? इम्पॉसिबल. तर हे सुद्धा लॉंग करून गेलेले आहेत. तर लॉंग करून गेले आहेत. इवन जे प्रोज आहेत ते बॅलन्स आहेत, ते नेट टू नेट कॉलमध्ये शॉर्ट आहे. यांनी थोडासा सेफ गेम आज खेळलेला आहे, कॉलमध्ये शॉर्ट आहे. म्हणजे जरी मार्केट खाली येते तरी आउट ऑफ मनी हे कॉल शॉर्ट करून गेले असतील, ठीक आहे.
तर नेट टू नेट हे मायनस आलेले आहेत 95,000. त्या अर्थाने एफ प्रोची पोझिशन तेवढी निगेटिव्ह आणि तेवढी फोकस निगेटिव्ह साईडचा नाही दिसत आहे आत्ता. पण एफ आयज आहेत हे क्लिअर कट निगेटिव्ह होताना दिसत आहेत एफ आयज, आणि हे फार कमी वेळा होतं कारण ते ऑलमोस्ट हेच असतात आणि बऱ्यापैकी ते सांभाळलेले असतात. तर मला आजच्या व्हिडिओतून तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्यात की सपोर्ट रेजिस्टन्सचा जो प्रकार आहे हा तुम्ही आत्ताच डोक्यातून काढून टाका. हे असलं काय होत नाही, हे स्लो मार्केटमध्ये होतं आणि हे का होतं हे तुम्हाला गंडावण्यासाठीच होतं, तुमची सायकोलॉजी बिघडवण्यासाठी. ते छोट्या छोट्या ज्या मुवमेंट असतात की डल मार्केट असतं, काही मोठा इव्हेंट नसतो, अशा वेळी हे सपोर्ट रेजिस्टन्स काम करण्यासाठीच त्यांनी बनवलेत. तुम्ही मूर्ख जोपर्यंत येत नाही इकडे आणि फसत नाही, जोपर्यंत तुम्ही फसत नाही तर ते पैसे कमावणार कसे? त्यामुळे जे सपोर्ट रेजिस्टन्सची कन्सेप्ट आहे ना ती वर्क होणार. ती कधी वर्क होणार? ज्यावेळी त्यांना वर्क करून घ्यायची आहे तुमच्याकडून, त्यावेळी वर्क होणार. आता का नाही वर्क होणार? आता तर 300, 350 पॉईंटचं मुवमेंट येतात, त्यावेळी तुमचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठं जातो? त्यावेळी 200 DMA वगैरे काय दुनियादारी, मी तर ते आजपर्यंत बघितलं नाही कधी. ह्या गोष्टी जातात कुठे? तर ह्या अशा काही गोष्टी नाही आहेत. लाँग रनमध्ये इक्विटीवाले आहेत त्यांचेसुद्धा आता मरण होत चाललेले आहेत आणि त्याच्यातून वाचायचं कसं यासाठीचं पण मी सोल्युशन देणार आहे. जे लोक खरंच इंटरेस्टेड असतील हेजिंगसाठी की आपलं पोर्टफोलिओ वाचेल कसा, आता रोज 2% तुटताना बघू शकतात. पण जर हेज करायला 2% किंवा 1%चे जर पैसे दिले आणि पुढच्या वर्षभरात 1 रुपया हलणार नाही याची गॅरंटी मी देत असेल. गॅरंटी शब्द वापरणं चुकीचं आहे, पण एक प्रॉबॅबिलिटी 99% केसेसमध्ये तुम्ही सेफली बाहेर येऊ शकत असाल तर हेच करायला हरकत काय. मी बऱ्याच लोकांना जे पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये फोन करतात त्यांना सांगितलं पण कशा पद्धतीने हेज करायला पाहिजे. ऑलमोस्ट 24,500-25,000च्या लेवलपासून मी तो सल्ला लोकांना देत आलो आणि ज्यांनी ऐकलं ते बऱ्यापैकी आता पोर्टफोलिओ वाचून असतील. तर बघूया, डेटाच्या डिटेल्स मी शेअर केलेल्या आहेत. पोस्टमध्ये जाऊन चेक करा यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला. पोस्टमध्ये डेटाचं आहे. आता ॲक्च्युली मला अजून थोडंसं टेक्निकली शिकायचं आहे, ते व्हिडिओ कसे शेअर करतात यूट्यूबवर वगैरे, तो सध्या एवढं चालून घ्या. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता SGX निफ्टी ऑलमोस्ट 550 पॉईंट निगेटिव्ह दाखवतो आहे. तर आता हे थोडं प्लस मायनस होईल, पण ओव्हरऑल सेंटिमेंट निगेटिव्ह आहे हे मी एवढं सांगू शकतो. सेंटिमेंट निगेटिव्ह आणि सेंटिमेंट फार खराब होत चालले. तर वाचण्यासाठी आपल्याला हेजिंग हा एकमेव प्रकार आपल्याला करावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, थोड्याशा पोझिशन लाईट ठेवावे लागतील. तर पुढचा गेम प्लॅन बघू. FIचा डेटा तर कम्प्लीट निगेटिव्ह आहे, रिटेलर आपले पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर हेच संकेत आहे की डायरेक्शन आपली निगेटिव्ह आहे. तर थँक्यू मित्रांनो आजच्या या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये.